नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। शरद पवार आमचे दैवतच, आम्ही इतके दिवस शरद पवारांच्याच नेतृत्वात काम करायचो, मात्र आम्हालाही आता काम करू द्या, अजित पवारांचं आवाहन। सरकारनं मुख्य पुरावा नष्ट केला, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर राऊतांची प्रतिक्रिया। ज्यांना वाचवायचं आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा वरद हस्त, राऊतांचे गंभीर आरोप। एका शिंदेच्या एन्काउंटरनं शिंदेंनी केला, दुसऱ्या शिंदेंचं एन्काउंटर जनता करेल। नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊतांचं वक्तव्य। शिंदेंचं एन्काउंटर करायला राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील, भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका। तर राऊतांनीच ठाकरे गटाचा एन्काउंटर केला, पवारांनी सुपारी दिली, संजय शिरसाट यांचा घणाघात। आरोपीला भर चौकात फाशी देण्याची आमची मागणी होती, मात्र गद्दारनाथ घाबरट आहेत। आपटेला वाचवण्यासाठी एन्काउंटर केलाय का, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। संजय शिंदे वादग्रस्त अधिकारी आणि प्रदीप शर्माचा पूर्वीचा साथीदार चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या स्तरावरील समिती नेमा, सुषमा अंधारेंची मागणी। विकृत माणूस पोलिसांना मारायला लागला तर पोलीस गप्प बसतील का, अक्षयच्या एन्काउंटरवरून अजित पवारांचं वक्तव्य। तर लोक जन्मठेपच द्या म्हणत होते, मात्र आरोपी आता लवकर गेला, अजित पवारांचं वक्तव्य। कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी गेलाय का, प्रकाश आंबेडकरांकडून सवाल उपस्थित। हातात बेड्या असणाऱ्या आरोपीने बंदूक कशी काढली, सुषमा अंधारेंचा सवाल। तर अक्षय शिंदे मतिमंद, पोलिसांनीच आधी सांगितलं होतं, मग त्याने पोलिसांवर गोळ्या कशा चालवल्या, अंधारेंचा गंभीर आरोप। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता। या प्रकरणाची चौकशी आतापर्यंत ठाणे पोलीस करत असून आता हे प्रकरण तपासासाठी स्टेट सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता। अक्षय शिंदेच्या मृतदेहावर जेजे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर झालेल्या व्हॅनची व्हिडिओग्राफी, फॉरेन्सिक पथकाकडून व्हॅनची पाहणी। पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडले, तसंच रक्ताचे नमुनेही गोळा करण्यात आले। तो आरोपी होता आणि आता तो मेला। चुकून जरी एन्काउंटर झाला असला तरी लोकांना वाटतंय बला चली गई, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। हात बांधलेले असताना आरोपीने गोळीबार कसा केला, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर राज्यातील पोलीस सुरक्षित नाहीत, गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, सुळेंचं वक्तव्य। बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप, शाळेच्या विश्वस्तांवर मानवी तस्करी, चाइल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची हायकोर्टात जनहित याचिका। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर पुन्हा एकदा बदलापूरमधील शाळेत पोलिसांचा बंदोबस्त, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जरांगेंनी उपचार घ्यावे, उपोषणसाळी महिलांचा आक्रोश, जरांगे पाटलांना पाणी पिण्याची महिलांची विनंती। शरद पवार जरांगेंसोबत आहेत हे आता स्पष्ट झालंय, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। जालन्यातील वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली, स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं आमरण उपोषण सुरू। जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील उसवदमध्ये मराठा आंदोलकांचं शोले स्टाईल आंदोलन, मनोज जरांगेंना पाठिंबा म्हणून मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। सकल मराठा समाजाकडून 26 सप्टेंबरला सोलापूर बंदची हाक, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक। अमित शहांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात महायुतीची बैठक पार पडणार, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची शहांसोबत चर्चा होणार। बैठकीत जागावाटपावर निर्णय होण्याची शक्यता। अमित शहांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपची विदर्भ आढावा बैठक, विधानसभेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार। अमित शहांच्या नागपुरातील बैठकीला नितीन गडकरी उपस्थित नसणार, नितीन गडकरींचा जम्मू काश्मीरमध्ये नियोजित दौरा। अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये कॅबिनेट बैठकीत खडाजंगी, गायीच्या दुधावरील अनुदानावरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीत संतापले, अधिकारी निर्णय रखडवत असल्याची मुनगंटीवारांची तक्रार। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांनी मुनगंटीवार यांची समजूत काढल्याची सूत्रांची माहिती। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू, काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली।
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भगवा फडकणार, सिनेट निवडणुकीसाठी मतदारांना सुट्टी दिली नाही, राजन साळवींचा आरोप. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत फॉर्म भरूनही मतदार यादीत नाव नाही, यादीत नाव नसल्याने विक्रांत जाधव यांच्याकडून खंत व्यक्त. पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 12 जागांवर शरद पवार गट दावा करणार, ठाकरे गटाला 5 ते 6 जागा मिळण्याची शक्यता, तर काँग्रेसच्या विद्यमान जागा कायम राहणार, काही जागांमध्ये बदल केला जाणार असल्याची माहिती. राहुल कलाटे चिंचवड विधानसभा लढवणार, महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी राहुल कलाटेंच्या हालचाली. राहुल कलाटे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याविषयी अद्याप स्पष्टता नाही. नाशिकमधील पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत गोकुळ झिरवाळ सहभागी, जयंत पाटलांच्या स्वागताचे गोकुळ झिरवाळ यांनी लावले बॅनर. दिंडोरीतून गोकुळ झिरवाळ निवडणूक लढण्याची शक्यता. मौलाना आझाद महामंडळाच्या अध्यक्षपदी अजित पवार गटाच्या मुश्ताक अंतुले यांची निवड. मुश्ताक अंतुलेंच्या निवडीनंतर अजित पवार गटातील अल्पसंख्याक नेते नाराज, अंतुले पक्षात उशिराने येऊनही लगेच संधी दिल्याचा आरोप. अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघाचा सर्व्हे, सर्व मतदारसंघाबाबत अजित पवारांची नेत्यांशी चर्चा, सूत्रांची माहिती. भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृ पंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेणार, जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय आगामी निवडणुकीत घेण्यात येईल, हर्षवर्धन पाटलांचं सूचक विधान. तर भाऊ तुतारी हातात घ्या, कार्यकर्त्यांची विनंती. हर्षवर्धन पाटील पवार गटात येण्याची शक्यता वाटत नाही, हर्षवर्धन पाटलांसंदर्भातील चर्चांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये रवींद्र चव्हाणांचे भावी खासदार म्हणून बॅनर व्हायरल, काँग्रेस कमिटी सोशल मीडियाकडून रवींद्र चव्हाण यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख. रवींद्र चव्हाण दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र. वांद्रे पूर्व मतदारसंघात महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता, झिशान सिद्दीकी अजित पवार गटाकडून इच्छुक, तर शिंदे गटाकडून कुणाल सरमळकर यांनी मागितली उमेदवारी. काँग्रेसच्या प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली. शेलारांविरोधात प्रिया दत्त निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता. गायत्री शिंगणे सिंदखेड मतदारसंघातून निवडणूक लढवणार, गायत्री शिंगणे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतण्या आहेत, तर 25 वर्षात मतदारसंघात कुठेच विकास दिसला नाही, गायत्री शिंगणेंचा आरोप. कराड दक्षिणमधून शरद पवार गटाकडून माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे विधानसभेसाठी इच्छुक, सविनय कांबळे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य. राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार, राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुटे यांचे जावई. राजाभाऊ फड परळीतील धनंजय मुंडेंना आव्हान देणार. अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता, मतदारसंघ ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हा प्रमुख संदेश कार्लेंचा इशारा. पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट. अभिजित पाटलांना शरद पवार गटाचा धक्का, शरद पवार गटाचा माढा तालुकाध्यक्षांचा अध्यक्ष बदलला. अभिजित पाटील समर्थक औदुंबर महाडिकांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती. बुलढाण्याच्या मेहकर विधानसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. तुपकरांनी घेतली कार्यकर्त्यांची आढावा बैठक. पुण्याच्या साकळमध्ये मनसे सहकार सेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मनसेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची निवड, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जिल्हापक्षीय कार्यकारिणीत बदल. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, मुख्यमंत्री शिंदेंचा मराठा सरदार म्हणून बॅनरवर उल्लेख, मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद करणारा बॅनर. लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड, वडेट्टीवारांकडून भाजप आमदार टेकचंद सावरकरांचा व्हिडिओ ट्विट. नवी मुंबई विमानतळाची आता आमदार संजय शिरसाटांची सिडको अधिकाऱ्यांसह पाहणी, 8 दिवसात सेनेचं विमान रनवेवर उतरवण्याची तयारी. माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर पवार गटात प्रवेश करणार, सुनीता चारोस्कर दिंडोरी विधानसभेसाठी इच्छुक. सुनीता चारोस्कर 10 वर्षापासून समाज कल्याण सभापती. वैभव खेडेकरांसह 11 जण निर्दोष, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. रत्नागिरीच्या खेड भरणीमध्ये अधिकाऱ्यांना पुलाला बांधल्याच्या प्रकरणात निकाल, जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं होतं. शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचा उद्याचा सोलापूर दौरा पुढे ढकलला, अमित शहांच्या दौऱ्यामुळे सोलापूर दौरा पुढे ढकलल्याची माहिती.
अहमदनगरच्या निवासामध्ये धनगर बांधवांचं 7 दिवसांपासून उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांचा नकार. छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये धनगर बांधवांचं जलसमाधी आंदोलन. हिवरा तलावात उतरून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव आक्रमक. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आढेगावमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. शेळ्या, मेंढ्या, बैलगाडी, घोड्यांसह रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. बीडच्या अंबाजोगाई इथं धनगर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको. बीड अंबाजोगाई मार्ग धनगर बांधवांनी काही काळासाठी बंद ठेवला. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील 2 गावांना जोडणारा ब्रिजकम बंधारा गेला वाहून. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराच्या पाण्यात बंधारा वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय.